तुझ्या असण्यातली शाश्वती आधार देते व्यक्त व्हायला. तुझ्या असण्यातली शाश्वती आधार देते व्यक्त व्हायला. दुःखाची जळमट काढून टाकून नव्यानं अंतरंग सजवायला. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते जिच्या सहवासात आपण सारं काही विसरून आपल्याकडे म्हणजे स्वतःकडे नव्यानं बघायला सुरुवात करतो. खरं तर ते नातंही फार सुंदर असतं, मैत्रीचं. मैत्री या शब्दाची व्याख्या आपण फार वेगवेगळ्या पद्धतीतून करत असतो. पण मैत्री या शब्दाच्या अर्थ लावण्यामागे प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे असंही म्हटलं तरी चालेल. शेवटी काय, आपल्याला ज्या व्यक्तीकडे मनमोकळेपणानं बोलता येतं तो मित्र कधीतरी बाहेर असतो आणि कधीतरी आपल्या आतच असतो. नमस्कार, मी योगिनी देशमुख आजच्या भागात तुम्हा सर्व रसिकांचे मनपूर्वक स्वागत करते. आणि मागच्या मंगळवार नंतर या मंगळवारी कवयित्री शशी डंभारे यांची एक अतिशय सुंदर कविता आज तुम्हाला ऐकवते. कवितेचं नाव आहे मारवा. मित्रा, खरं तर सगळंच ठीक चाललंय आता. मित्रा, खरं तर सगळंच ठीक चाललंय आता. बरंच निवलंय, उसवलं शिवलंय जगणं. अनुभवांची बडीशेप चगळत छान निवांत पहुडलंय जगणं. आयुष्याची धावपळी सकाळ संपलीये. आयुष्याची धावपळी सकाळ संपलीये आणि संध्याकाळ निवांत असेल याची मी फिल्डिंग लावलीये. तशी भर उन्हाची वेळ आहे ही. तशी भर उन्हाची वेळ आहे ही, पण मी वेगवेगळ्या उन्हांसाठी वेगवेगळी सावली विकत आणली. मित्रा, आता मला भर दुपारी मारवा गायचाय. मित्रा, आता मला भर दुपारी मारवा गायचाय. आजवर कमावलेल्या सुखाचा मस्त पिसारा लिहायचाय. माझ्या घशातला चातक मला स्वस्थ बसू देत नाही. मला माझ्या जाणीवातला सारा दुष्काळ वेचून घ्यायचाय. किती दिवस झाले डोळे झरलेच नाही, पाऊस पडला नाही. किती दिवस झाले डोळे झरलेच नाही, पाऊस पडला नाही. या मागच्या शुष्क वर्षात जीव अधाशासारखा कुणासाठीच झुरला नाही. बस ही एकच चुटपुट, एकच रुखरुख अशी मध्येच आकाशासारखी मोठी होते. बस ही एकच चुटपुट, एकच रुखरुख अशी मध्येच आकाशासारखी मोठी होते. सावलीच्या सगळ्या बंदोबस्तांना उद्ध्वस्त करत मला उन्हात नेते. हे ऊन निपटून काढण्यासाठी काळजात कोसळणारा एक पाऊस देशील का? हे ऊन निपटून काढण्यासाठी काळजात कोसळणारा एक पाऊस देशील का? मित्रा, माझ्या कवितेचा सांज पुरुष होशील का? मित्रा, माझ्या कवितेचा सांज पुरुष होशील का? कवयित्री शशी डंभारे यांची ही मारवा कविता अतिशय सुंदर आणि आपल्यातलाच मित्र शोधण्याच्या प्रवासात एक सुंदर चित्र निर्माण करणारी ही कविता आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्या सगळ्या व्यक्तींना ही कविता नक्की पाठवा, म्हणजे त्यांना या कवितेचा आस्वाद घेता येईल. आणि पुढच्या मंगळवारी आपण परत भेटणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही कविता ऐकत राहा, करत राहा, लिहित राहा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा. नमस्कार.